मला इथे एक संस्कृत सुभाषित आठवत आहे. ना गुणी गुणीनाम वेत्ती गुणी गुणीषु मत्सरी गुणीच गुणरागीच विरलहा सरलोचनः. म्हणजे जी स्वतः गुणवान माणसं असतात तीच दुसऱ्या गुणवान माणसाची किंमत जाणू शकतात, त्याची कदर करू शकतात, त्याचं कौतुक करू शकतात. आजच्या या आयोजनामागची जी दोन मंडळी आहेत ती म्हणजे आहेत एकनाथजी ठाकूर आणि दुसरे आहेत अरविंद वैद्य साहेब. ही दोन्ही मंडळी अर्थातच त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व कर्मचारी आणि आपण सर्वजण आणि आमची व्यासपीठावरची सर्व मंडळी ही गुणी माणसाचे गुण जाणतात आणि म्हणूनच असा कौतुक समारंभ अभिष्ट चिंतन सोहळ्याचे सत्कार मूर्ती माननीय मंत्री साहेबांना विनंती करते की नाना मामा तुम्ही आता बोलायला या. आजच्या समारंभाचे अध्यक्ष श्री ईश्वर रांगणेकर, सारस्वत बँकेचे शिव ठाकूर, IASचे श्री वैद्य आणि आपण सर्व मित्रमंडळी. ठाकूर सरांनी भाषण केलं, वैद्य सरांनी भाषण केलं, शिव रांगणेकरांनी भाषण केलं आणि हे भाषण केल्यानंतर माझी टर्न आलेली आहे. म्हणजे डॉन ब्रॅडमन नंतर येऊन बॅटिंग करायची असं झालेलं आहे. इतके सगळे एक रती महारथीने भाषण केल्यानंतर मला भाषण करायला मी आपला कुठेतरी कट म्हणून करण्यात आलो. तर मुख्य प्रथम सारस्वत बँक मी आणि IASनी हा सगळा समारंभ अरेंज केला. त्यांना 9व्या वर्षी केलेला आहे तो त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि जे 4 क्रिकेटपटू आणि द्वारकानाथ संजगिरी यांनी आपल्यासमोर निर्णय हे मांडले तर ते जेव्हा ते सांगत होते त्यावेळेला माझं मन त्या जुन्या काळात गेलं. त्यावेळेला जे जे काय काय घडलं होते त्याच्या सगळ्या आठवणी झाल्या आणि त्यामुळे त्यांना त्यांचं पण आभार की तुम्ही इतक्या सुंदर केलं की मला कल्पना नव्हती की मी या 4 जणांसारख्याच आणखी दुसऱ्या क्रिकेटमध्ये सुद्धा एवढा पॉप्युलर म्हणा किंवा काही कल्पना पण नव्हती. हे सगळं ऐकल्यानंतर कळलं की काहीतरी आहे माझं वाटते पहिल्यांदा खेळायला आला एज्युकेशन कॉलेजमध्ये आणि मी कोच होतो. तर जी कॉमन मिस्टेक होते सगळ्या नवीन क्रिकेटपटूंची, नवीन खेळणाऱ्यांची, ती जेव्हा बॅटिंग करतात असे उभे राहतात आणि बॉलिंग टाकताना हा जो मागचा पाय आहे तो सरळ मागे जातो. ते सरळ टाकतात किंवा उभ्या स्टंप मोकळ्या राहतात सगळ्या. तर माधव म्हणते विल्सन स्कूलमधला 10 विकेट घेणारा एका कल्पनाद्वारे एका मॅचमध्ये 10 विकेट काढल्या आणि स्लो लेग ब्रेक गुगली बॉलिंग टाकत होता. कुठे मोठ्या मॅचमध्ये गेला, दुसरीकडे खेळायला गेला आणि तिकडे त्याला जरा थोडं ते झाल्यानंतर लेग ब्रेकचा ऑब्रेक बॉलर झाला. पण माधव मात्याने बॅटिंग करताना थोडा अक्रॉस येईल म्हणजे तुला आता बरोबर होईल म्हणून तुला सांगितलं बरोबर बॉल दिसेल आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. पण नेटमध्ये 9 मिनिटं किंवा 15 मिनिटं मिळतात तेवढ्या ह्याच्यात त्याला करता आलं नाही. पण त्याच्या घरी मोठा आरसा होता, त्या आरशाच्या समोर दररोज प्रॅक्टिस करू त्यांनी इतकं त्या अप्रतिम केलं की मी ज्या त्याचा मुंबई संघात खेळलो होते ते बरोबर बॅटिंग केली त्यावेळी तो तिथे आल्यामुळे त्याला दिवसाचा इकडे स्ट्रोक जात होता. ब्युटिफुल स्ट्रोक. मला ते केव्हा स्ट्रोक केव्हा तो मारता आलाच नाही. ऑफ साईडला मी सगळं खेळत होतो आणि सगळं परंतु हा जो खेळ होता हा त्यांनी केला. आणि ते कसं झालं तुम्ही नुसतं नेटमध्ये नाही घरी जाऊन त्यांनी प्रॅक्टिस केली. हे सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे ती आहे की कोणी जरी शिकवलं काही जरी सांगितलं तरी शेवटी त्या खेळाडूवरतीच आहे की त्यांनी किती मेहनत करायची आणि त्याप्रमाणे त्यांनी ती मेहनत केल्यामुळे आता या सगळ्या गोष्टी आठवल्या त्याच्यावर त्यांनी हे केलं. पण आज मी असा आहे एवढा डोळ्याकडे सगळं झालं कारण म्हणजे मला लहानपणी जे माझ्यावरती संस्कार झाले, माझ्या आजी आणि वडील आणि आई यांचे जे संस्कार झाले त्याच्यामुळे
त्या जे माझ्यावर चांगलं चांगलं सांगण्यात आलं त्याला सगळं ते कारण जे संस्कार माझ्यावर झाले त्याच्यामुळे सगळं झालेले आहे. आणि क्रिकेटमधलं जे आहे ते क्रिकेट वडील खेळू शकले नाही, गरीब परिस्थिती आहे, लवकर वडील वाढले त्यांचे आणि आमच्या आजीनी त्यांना खानावर काढून हे करून शिक्षण दिलं दोघांना, माझे वडील आणि त्यांचे आणि काका त्यांना सगळ्यांना दिलं आणि त्यांनी मग मुंबईला येऊन कॉलेजमध्ये येऊन मग पुढे ऑर्डिनरी टीचर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टीचर म्हणून लागले. तर त्याच्यामध्ये पण क्रिकेटमध्ये त्याला इतका इंटरेस्ट होता की त्या मी जेव्हा क्रिकेट गल्लीत खेळत हिंदू कॉलेजला तुम्हाला जागाच नाही आहे कारण इतक्या गाड्या पार्क केलेल्या तिथे सायकलीच नव्हत्या तर गाड्याचा कुठे प्रश्न आला. तिथे सगळ्या गल्ल्या मोकळ्या होत्या तेव्हा आम्ही गल्लीच्या मॅचेस खेळायचो. आमच्या गल्लीच्या मॅचेसमधनं तिथे खेळतो. तिथे खेळताना हे करताना एक प्रभाकर देशपांडे म्हणत होते पुढे मग कन्स्ट्रक्शनच्या गेला JKमध्ये तर त्यांनी मला बॅटिंग करताना बघितलं. मी कॉलेजमध्ये खेळत होतो, कॉलेजमध्ये रन्स करत होतो, सगळं करत होतो. परंतु सांगितलं का शरीर राहण्याकडे सांगितलं विकेट किपरचं ओपनिंग बॅट्समॅन म्हणून खरं आहे ते त्यावेळेच्या जमान्यात विकेट किपर ऑटोमॅटिकली ओपनिंग बॅट्समॅन आणि असा एक आणि एक ओपनिंग बॅट्समॅन जिथे यादी नव्हता मध्य प्रदेशच्या त्या याचा आणि ट्युरिंग टीम आली होती त्यांच्यावर त्याला खेळायला घेतलं. ते 7 दिवस ओपनिंगला गेला, शेवटपर्यंत नॉट आउट राहिला आणि किती रन्स काढले असतील 30. तो म्हणजे 5-5.5 तासाचा खेळ बॅटिंग केली त्याने. ओपनिंग बॅटिंगमध्ये त्यावेळेला नवीन बॉलचा एखादा टुकू करायचं. आता सगळं टेक्निक सगळं त्याप्रमाणे तसे त्याच्यात ते गेला विकेट किपर आणि प्रभाकर देशपांडे बघितलं मी असं टुकू ओपनिंग बॅट्समॅन होतो टुकू खेळायचो. नवीन बॉल ती क्रॉस घालवायचा हे मुख्य त्या खेळायचं आणि बॅटिंग करत गल्लीत आला होता गल्लीत बॅटिंग करत होते. तसं प्रभाकर देशपांडे बॉलिंग टाकत होता, त्याने बॉलिंग टाकली नंतर जरा तुम्ही हे कर काय कर माहिती आहे असं उभा राहा, हा धावपाय पुढे टाक आणि मग तुझ्या रीचमध्ये त्याचा एक सेमी सर्कल टाक. म्हटलं काय तर तो म्हणाला आता ह्याच्यात जो बॉल पडेल तो गुन्हा असा मारायचा फटका मारायचा लागणारच तो कारण काय त्याच्या रीचमध्ये म्हणजे गल्लीमध्ये खेळतो तो फटका बरोबर यायचा आणि मग प्रॅक्टिस झाली त्याच्यामध्ये आणि मग नेटमध्ये प्रॅक्टिस झाली. आणि आमचे क्रिश्चियन कॉलेजमध्ये त्यावेळी परदेशी म्हणून कोच होते त्याची परदेशी त्यांनी ते बघितलं आणि हिंदू जमाला सांगितलं तो माझं म्हटली तिकडे विकेटिंग करतो आणि बॅटिंग करतो पण असा स्ट्रोक महत्वाचा ते जुन्या काळातले टुकू खेळायचं त्याच्या जुन्या काळातले पण मी त्याचा बदल करणार नाही चांगले फटके वाचतोय म्हणून मी त्याला पण ते कसं कुठला तरी एका हे मिळतं ते करायला पाहिजे असतं त्यांनी ते त्याप्रमाणे केल्यामुळे झालं. मी कशाला सांगतो की हा सगळा पालक वर्ग इथे आहे, पालक वर्गामध्ये इथे सगळे पालक वर्ग आहे आणि इथे त्यांच्याकडे मुलं असणार यंग कमिंग आउट क्रिकेट खेळणारी त्यांना सांगितलं त्यांच्यावरती केलं पाहिजे आता आपण त्यांनी केलं तर बरं होईल. त्या ह्याच्यात म्हणून मग मी सांगितलं माझी आजी वडील आणि वडिलांचे एक दोस्त होते त्यांनी बघितलं खेळताना आणि खेळताना त्यांनी काय सांगितलं माहिती आहे की वडिलांना भाऊ म्हणत असत भाऊ माझा फुकट गेला म्हणजे खेळत असतो अभ्यास खेळा त्यावेळी किती आता क्रिकेटला किंवा खेळाडूला जेवढं सीजन मिळतं तेवढं नाही मिळत असते. पण ते माझ्या वडिलांनी तेव्हा नाही केलं आणि माझ्या वडिलांनी इतकं सांगितलं मला की मी BA झालो आणि वॉन्टेडचं बघत जाऊ टाईम्समध्ये सगळं मला काय करतोयस तू म्हटलं आता कॉलेज संपलं BA झालो तर मी आता बघतोय कुठे कुठे नोकरी चांगली आहे का कुठे बघतोय तर बंद कर ते काय नाही तू MA कर आणि BA ला कोणी विचारत नाही
एम ए असलं तर पुढे त्याच्या कारकिर्दीत पुढे त्याचा निर्णय करतो. आणि हळूच सांगितलं की 2 वर्ष तुला आणखी क्रिकेट खेळायला मिळेल. हे मला त्याप्रमाणे त्या ह्याच्यातच मी खेळलो. त्या ह्याच्यामध्ये मी इंडियन युनिव्हर्सिटीजचा कॅप्टन होतो. इंडियन युनिव्हर्सिटी मॅच होती बेजिंग टीम बरोबर. आणि त्या ह्याच्यात ते मला ह्याच्यात पण मिळालं त्यांची सगळे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग काय प्रश्न यायचंच नाही ना. ACC आणि ACC मध्ये बापू नाटकनी वगैरे सगळे आली. दिल्ली कंपनी आली, मिरची मोडी पॉली उमरीकर चंपाकांत देसाई सगळे असल्यामुळे आम्ही पाकिस्तानला मला आणता येत नव्हता इकडे. तर त्या तिथला तो मॅनेजर जनरल मॅनेजर तो मिल6चा क्रिकेटर. त्यामुळे आपली क्रिकेट टीम चांगली आहे तुम्ही इकडे आणा आणि आपल्याला प्रॉफिट जॉब ते आणता येत नाही तर आपण याचा खर्च करून द्या. मग आम्ही सगळे तिथे एक मैदानावर राहायचो आणि त्या ह्याच्या तिथे खेळू आलो. आणि मग टाईमशीट वगैरे आम्ही कंपनी होतीच. टाईमशीट घेतली आणि मोहित एकदा ओपन टुर्नामेंट ऑल्सो ती पण आम्ही जिंकली. आणि त्यावेळी बॉबी पगारखाने लिहिलं की ACC म्हणजे काय. ACC म्हणजे अ क्रिकेटिंग कन्सर्न. त्याच्यामध्ये आणि त्याच्यात खेळाच्या क्रिकेटिंग कन्सर्न आणि ह्याच्या अशा पुष्कळच्या आठवणी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये. आणि मग काय काय आठवणी आपण ऑलरेडी सांगितलंच आहे. परंतु क्रिकेटचे जे आहे ते कायमचं जातात त्याच्यामध्ये काय जितकं असेल तितकं. पण ते जे झालं की नाही की माझी पहिली मॅच सांगितली रणजी ट्रॉफी. ते लाहोरला खेळलो होतो आणि त्या नॉर्थ इंडिया बरोबर खेळलो. आणि मी जाणार नव्हतो कारण मी त्याची परीक्षा होती, एंट्रीची परीक्षा होती. मी जाणार नव्हतो पण हिंगलेकर आले हिंगलेकर पुरुषोत्तम कीपर आणि त्यांनी सांगितलं माधव तुझा माझं नाव किती आहे पण मी जाणार नाही आता ऑटोमॅटिकली तू खेळणार म्हणून त्यांनी मला सांगितलं. आणि मग वडिलांना म्हटलं तू वडिलांना जाऊन सांग. वडिलांनी सांगितलं की वडिलांनी मग मला तुम्हाला माझा अभ्यास करत गेले. अभ्यासाचं पुस्तक घेऊन करत होतो. अभ्यासाचं पुस्तक घेऊन गेलो अभ्यास करून गेलो. परंतु बघ इतकं चांगलं होतं की त्या मॅचमध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये मी 9 विकेट घेतला. 5 स्टंप आणि 4 वर्ल्ड रेकॉर्ड त्यावेळेला 12चं होतं. आणि आपलं इंडियाचं रेकॉर्ड झालं ते 9 विकेटचं पहिल्याच मॅचमध्ये केलं. आणि ते 40 वर्ष राहिलं पुढे आणि 40 वर्ष जुल्फिकार परकांनी ते मोडलं. मुंबईच्याच माणसांनी मोडलं. पण ते नशीब असतं ते झाल्यामुळे मग ते क्रिकेट झालं. त्यात ते असल्यामुळे विजय वचन म्हणाला आणि बॅटिंगला जाऊन गेलो. बॅटिंगला पण त्या रन्स केल्या. तर तो विजय वचन म्हणाला याने दिस परफॉर्मन्स हाऊ कॅन दे ड्रॉप हिम टेकिंग टू फायनल आणि फायनलला खेळलो. आणि तिथे पण चांगला झालं. मग असं कुठे करिअर जे झालं असं नशीब असतं ते नशीब असल्यानंतर. मला एक प्रश्न विचारू मी तुम्ही क्रिकेटशी लग्न केलं ते चांगली गोष्ट होती पण एक सवत आणली असती तर घरच्याला चाललं असतं. आपल्याला जोशीने हा प्रश्न विचारला होता माझ्या 75 वाढली आणि शेवट सगळेच बाकीचे प्रश्न विचारून झाले होते. आता माझा शेवटचा प्रश्न हा प्रश्न विचारला तर तिकडे सुनील गावस्कर तिकडे जाऊन तिथे उभा होता. कोणाशी तरी बोलत त्यांनी हा ऐकला प्रश्न तुम्हाला चल 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 लोक माझा काय सांगतात ते ऐकूया म्हणून ते आला तिकडे. आणि मी सांगितलं की माझं सगळं जे झालेलं आहे ते इंग्रज आपलं राज्य करत होते त्यावेळेचे सगळं त्यावेळेची त्यांची जी पाळ होती तर त्यांचा एक होता की बायकांना स्त्रीला आदर द्यायचा. काही झालं तरी समजा आम्ही बसलेलो असलो आणि जर तिथे ती कोणाची बायको किंवा ती आली ते सगळ्यांनी उभं राहायचं. तेव्हा ती बसली म्हणजे आपण बसायचो. गाडीत बसताना मोटर गाडीत बसताना हे विचारायचं आणि ती तिने सांगितलं आम्ही तुम्ही बसा नाही आफ्टर यू. लिफ्टमध्ये जाताना लेडी आली की आफ्टर यू असं सांगितलं. त्यावेळी ती प्रथा इंग्रजांची प्रथा. त्याच्यात त्या मी सांगितलं की अरे आम्हाला ती शिक्षण मिळालं होतं. म्हणजे असा उभा असताना मुलगी आली
मी म्हटलं आफ्टर यू. आणखी काय आलं, आणखी दुसरं काय आलं काहीतरी आलं तरी आपलं सांगतो आफ्टर यू. शेवटी काय झालं, सगळं आफ्टर यू करता करता मुलगी राहिलीच नाही. हा वेळ झालेला आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भेटूया काय आणि आपण कॉल केला गप्पा गोष्टी करूया तुमच्याकडून. आणि थँक्यू सारस्वत जन, थँक्यू. यानंतर गौरी सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ, जे मुंबईतलं सोन्यानी मडलेल्या गणपतीसाठी सुप्रसिद्ध आहे, त्या गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी इथे आलेले आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी मंत्री साहेबांचा सत्कार करावा. किंग सर्कल इथे असलेलं गौर सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ, ज्यांचा गणपती बघण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात. सोन्यानी मडलेल्या गणपती असतो, अतिशय देखील अशी मूर्ती असते. त्याच्या मूर्तीवर मोठ्या मोठ्या मंडळासाठी हा सत्कार करण्यात येतो आहे. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. आजचा हा कार्यक्रम अतिशय कौटुंबिक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात आहे. आपण सर्वजण मंत्री साहेबांचे फॅन आहोत आणि आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत.